भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीचा फटका जो आहे तो पंजाब राज्यामधली जी सीमावर्ती भागातली जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधल्या परिवहन व्यवस्थेला झालेला पाहायला मिळतो। आणि अनेक गाड्या ज्या आहेत ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या खरं तर पंजाबमधल्या पठाणकोट जिल्ह्यांमधून जातात, पठाणकोट शहरामधून जातात। सध्या आपण पाहतोय की ही जम्मू शिमल्याला जाणारी बस आहे, मात्र या बसमध्ये प्रवासीच नाहीत, अनेक बसेस ज्या आहेत त्या उभ्या असलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे अनेक खरं तर या बसेसचं आर्थिक नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती इथल्या महामंडळाला सहन करावं लागतंय। सध्या जर आपण पाहिलं तर बसमध्ये अवघा फक्त एक प्रवासी आहे, त्यामुळे या बसमध्ये प्रवासी जे आहे ते यायला तयार नाहीत, कारण भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीचा फटका जो आहे तो बसतोय। अनेक नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे, त्यामुळे नागरिक जे आहे ते घराबाहेर पडायला तयार नाहीत। दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर हे आपल्याला पठाणकोट शहरामधलं बस स्टँड पाहायला मिळतंय। या बस स्टँडवरती सुद्धा गर्दी नाही, कारण लोकच बाहेर पडायला तयार नाहीत, त्यामुळे संपूर्ण बस स्टँड जे आहे ओस पडलेला पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला हिमाचलला जाणाऱ्या गाड्या असतील त्या सुद्धा जागच्या जागीच थांबून आहेत, आणि आपण पाहतोय की अनेक गाड्या ज्या आहेत त्या जागीच थांबून असल्या कारणामुळे इथल्या पंजाबमधल्या बस प्रशासनाला जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती फटका सहन करावा लागतोय, कारण लोक घराबाहेर पडायला तयार नाहीत। येणाऱ्या गाड्या आपण पाहतोय की गाडी आलेली आहे, मात्र या गाड्यांमध्ये सुद्धा प्रवासी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे इथल्या प्रशासनाला मोठा आर्थिक फटका जो आहे तो सहन करावा लागतोय। आपल्याबरोबर इथले काही बस कर्मचारी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की बसमध्ये प्रवासी जे आहेत ते येतात का किंवा कसा फटका सहन करावा लागतोय। अंकल जी बताइए कि कितने दिन से ये हालत है कि लोग नहीं आ रहे? 7-8 दिन से है। 7-8 दिन से। जब से अटैक हुआ ना, जब से सबसे आधी बस भरती है या नहीं? आधी भी भरती नहीं, कुछ नहीं है, लोग आते ही नहीं, लोग आ नहीं रहे। लोगों के मन में डर है अभी? डर है तभी नहीं आ रहे, अभी स्कूल स्कॉल बंद किए हुए हैं इधर कई जगह। तब सुबह से लेके रात तक यही सिचुएशन? दिन में थोड़ा ठीक है, लेकिन अभी तो ऐसे ही है रात में। ऐसे ही? हाँ जी। आपण पाहतोय की हे कंडक्टर सांगतायत की लोकांच्या मनामध्ये अजूनही भीती आहे, त्यामुळे लोक घराच्या बाहेर पडायला तयार नाहीत। त्यामुळे आपण पाहतोय की पठाणकोट शहरामध्ये अनेक ज्या बसेस पठाणकोटमधून हिमाचल प्रदेश असेल जम्मूला जाणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या बसेसमध्ये प्रवासीच नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, आणि पठाणकोटमधलं बस स्टँड जे आहे अक्षरशः ओस पडलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पठाणकोट, पंजाब।